नमस्कार मंडळी, मी परागरव पुन्हा एकदा टेक्सासमधून अमेरिकेतून आपलं सर्वांचं स्वागत। आज मी आहे एका ठिकाणी जिथे या जागेचं नाव आहे डायनासोर व्हॅली स्टेट पार्क। हे डायनासोर व्हॅली स्टेट पार्क हे पलक्सी रिव्हरच्या बाजूला, नदीच्या बाजूला आहे आणि ह्याची खासियत अशी आहे की इकडे जवळजवळ 115 मिलियन वर्षापूर्वी जे काही डायनासोर अस्तित्वात होते त्या डायनासोरच्या अस्तित्वाचे आपल्याला जे काही पुरावे मिळाले त्या पुराव्यांपैकी एक म्हणजे त्यांच्या पायांचे ठसे ते इथे आहेत। इथे जे अटलांटिक ओशन जो आहे त्या ओशन तो जो समुद्र आहे तो समुद्र ह्या इथपर्यंत होता आणि त्याची जी मृदू माती होती त्या मृदू मातीवरती त्यांचे पावलांचे ठसे जमलेत। हा समुद्र इथून पुढे नंतर मागे गेलेला हटलेला आहे आणि इथे एक पॉलिक्सी रिव्हर जी आहे ह्या नदीने त्याच्यावरती त्या ठशांवरती जे काही माती वगैरे आलेली होती ती काळाच्या ओघामध्ये वाहून गेलेली आहे आणि ते ठसे आता पुन्हा एकदा दिसलेले आहेत। तर हे आहे असं हे डायनासोर व्हॅली स्टेट पार्क। तर आता इथे ह्या डायनासोर व्हॅली स्टेट पार्कचा नकाशा आहे। हे साधारणपणे 1500 स्क्वेअर मैल एवढं त्याचं क्षेत्र आहे आणि ह्याच्यामध्ये भरपूर ठिकाणी जे आहेत ते त्याचे पावलांचे ठसे जे आहेत ते दिसत आहेत। हे जे चिन्ह आहे हे पावलांचे ठसे जिथे दिसतो त्याचं चिन्ह आहे आणि हा मॅप आहे। तर आता आपण ह्यातला एक ठसा जो आहे तो पाहायला खाली जाणार आहोत। या इथून रॅम्प आहे आणि रॅम्पवरनं खाली जायचं आहे। तर चला आपण पाहूया कसा काय तो ठसा दिसतो। या इथून खाली इथे नदीचा प्रवाह आहे, पलक्सी रिव्हर असं हिचं नाव आहे आणि इथून खाली गेल्यानंतर तिथे ते डायनासोरच्या पावलांचे ठसे आहेत। त्याकरता कदाचित नदीच्या पात्रामध्ये उतरायला लागत असेल, आपल्याला वरून पाहायला मिळतं का बघूया। ही माहिती आहे त्या ट्रेल्सबद्दल ज्याच्यामध्ये हे सगळे पायांचे ठसे आहेत। हे इतक्या प्रकारचे ठसे इकडे समोरच्या प्रवाहामध्ये आहेत। हे प्रत्यक्षात ठसे अशा प्रकारे दिसतात। हा प्रवाह जो आहे या प्रवाहामध्ये आतमध्ये बरेच ठसे आहेत। तसंच पुढे ही जी पिवळी दोरी लावलेली आहे त्यामध्ये तिथे जे पाणी साचलं त्यामध्ये ते ठसे आहेत। हे ठसे आता आपल्याला पावसामध्ये या पाण्यामध्ये पाहता येणार नाही, पण इतर ठिकाणी पुढे त्या काही ठिकाणी जाऊन बघायचं आहे तिथे अशा प्रकारच्या याच्यात ठसे पाहायला मिळतात। तर पाहू, गढूळ पाण्यामध्ये हा पंजाचा ठसा दिसतो आहे। हे एक बोट आहे, हे दुसरं बोट आहे आणि तिसरं, आणि हा मागे असा पंजा आहे। पाण्यामध्ये हे जे काळा भाग दिसतोय ह्यामध्ये ते ठसे आहेत, परंतु ठसे खोलवर आहेत आणि त्याच्यावरती हे सगळं भरलं गेलेलं आहे त्यामुळे नीट दिसत नाहीत। आपण जर गुगल केलं तर गुगलमध्ये ह्याचे जे ठसे आहेत ते एका ओळीमध्ये हे प्राणी जात असल्याचे, इकडून जात असल्याचे जे ठसे आहेत ते आपल्याला दिसतील। पाणी ज्या वेळेला कमी असतं त्यावेळेला ते ठसे पूर्णपणे दिसत असतील। हे वेगळ्या एरिया इकडे आहेत आणि याच्यामध्ये अशा प्रकारचे जे आता आपण ट्रेल बघितला तसे ट्रेल आहेत। हा त्यांचा पार्किंग एरिया आहे।